जय शिवराय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोटमध्ये जो एक भ्याड असा हल्ला करण्यात आला, या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। गेली अनेक वर्ष, अनेक दशक पुरोगामी विचार मांडण्याच्या भूमिकेतून असतील, संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमांमधून असतील किंवा सर्वसामान्य बहुजन तरुणांच्या डोळ्यात उद्योजकतेची स्वप्न पेरणाऱ्या अहद ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा अवघा मुलूक आपला अशा उपक्रमातून असतील, माननीय प्रवीणदादा हे सातत्यानं समाजकारणात सक्रिय आहेत। त्यांची एक विचारधारा आहे, त्यांची एक वैचारिक बैठक आहे, ती खूप अशा वाचनातून, खूप चिंतनातून अशी समोर आलेली आहे आणि त्याच्याशी तुम्ही सहमत असाल किंवा सहमत नसाल, तुमचे त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू सुद्धा शकतील, पण ज्या पद्धतीनं अक्कलकोट इथं प्रवीणदादांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा भ्याड आहे, हा निंदनीय आहे। आणि जे नाव समोर येत आहे, हे नाव एखाद्या राजकीय पक्षाची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाशी संबंधित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे। हे नेमकं काय गौड बंगाल याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत, अशा पद्धतीनं सातत्यानं अनेक दशकं समाजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रोवोकेशन शिवाय अशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला जातो, याची नैतिक जबाबदारी कोणाची याचं उत्तर सुद्धा माननीय देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे। आणि माननीय देवेंद्रजींकडून खरं तर चांगल्या अपेक्षा आहेत, खूप अपेक्षा आहेत। एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व म्हणून माननीय देवेंद्रजींकडे पाहिलं जातं आणि अशावेळी महाराष्ट्रामध्ये विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते, यावर विश्वास ठाम ठेवण्यासाठी माननीय देवेंद्रजींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि एकूणच महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा जो पोत आहे तो बिघडू देऊ नये, अशी या माध्यमातून माननीय देवेंद्रजींना माझी कळकळीची विनंती आहे। सुदैवानं प्रवीणदादा हे सुखरूप आहेत आणि वैयक्तिकरित्या ज्यांना खरं तर खाली अशा ठिकाणी कॉमेंटवर येऊन काहीतरी मत व्यक्त करणारे अनेक जण असतात, पण व्यक्तिगत अनुभव सांगतो की जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची मालिका स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून ही समोर मांडली जात होती, तेव्हा अनेक संघटना महाराष्ट्रात, अनेक शंभूप्रेमी आहेत, अनेक शिवप्रेमी आहेत, अनेकांची मनात इच्छा होती, परंतु थेटपणे समोर येऊन ठामपणे पाठीशी उभी राहण्याची भूमिका ज्या मोजक्या लोकांनी घेतली होती त्यामध्ये प्रवीणदादा गायकवाड यांचं नाव होतं। त्यामुळे त्यांच्या मनातल्या शंभूप्रेमाविषयी, त्यांच्या मनातल्या शिवभक्तीविषयी कोणीतरी शंका उपस्थित करावी आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचा अत्यंत भ्याड हल्ला करावा, हे अत्यंत दुर्दैवी आहे। पुन्हा एकदा माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काही भ्याड हल्ला झाला, या भ्याड हल्ल्यातल्या कोणत्याही आरोपीला, तो भलेही आपल्या पक्षाशी निगडीत असला तरीसुद्धा कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाऊ नये आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि पुन्हा एकदा विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, यावर महाराष्ट्राचा विश्वास कायम करण्याची नैतिक जबाबदारी देवेंद्रजी आपल्यावर आहे। आपण निराशा करणार नाही अशी आपल्याकडून अपेक्षा आहे। अन्यथा प्रवीणदादांवर झालेला हा आजचा भ्याड हल्ला हा वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे असं म्हणावं लागेल। जय शिवराय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।